नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण बघणार आहोत की मकर संक्रांत कशी आणि कधी साजरी करावी, कोणते वस्त्र परिधान करावे, कोणते शुभ अशुभ संकेत काय आहेत. चला तर मग सुरुवात करूया. मकर संक्रांत म्हटली की पहिले जो चेहरा येतो तो सुवासिनीचा चेहरा येतो प्रत्येकाच्या समोर. मकर संक्रांत सण म्हटला की प्रत्येक सुवासिनी ही खूप खुश असते आणि प्रत्येक सुवासिनी ही नवीन वर्षाच्या पहिल्या सणाचं स्वागत हे अतिशय आनंदाने करत असते. या दिवशी गोडवा म्हणून तिळाचे लाडू घरोघर बनवले जातात. त्यानंतर सुगड पूजली जाते. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या प्रकारे हा सण साजरा केला जातो. त्यानंतर या दिवशी आपण सर्वांनी सूर्यदेवाची पूजा करायची आहे. सूर्यदेवाची पूजा केलेली हे खूप शुभ संकेत मानले जातात. या दिवशी मकर संक्रांती देवी आणि सूर्यदेवाची पूजाही केली जाते. मकर संक्रांतीला सूर्यदेव हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो. त्यामुळे काय होतं की आपला जो दिवस आहे तो तिळातिळाने इथून पुढे वाढत जातो. ह्या वर्षीची मकर संक्रांत 14 जानेवारी बुधवार रोजी आलेली आहे. या दिवशी आपण सगळ्यांनी एकमेकांना तिळगुळ देऊन सुगड पूजून हा सण साजरा करायचा आहे. त्यानंतर बुधवारी 14 जानेवारीला दुपारी 3:13 शुभमुहूर्त सुरू होतो आहे आणि 14 जानेवारीला सायंकाळी 5:45 पर्यंत हा अवधी आहे. जो शुभ मुहूर्त आहे तो 2 तास 32 मिनिटे चालणार आहे आणि महापुण्यकाळ आहे जो दुपारी 3:13 ते संध्याकाळी 4:58 आहे. जे काही शुभ कामं असतील ते तुम्ही यावेळेत करू शकता. जो मेन मुहूर्त काळ आहे तो 1 तास 45 मिनिटे असा कालावधी दिलेला आहे. या दिवशी आपण सगळ्या स्त्रिया ज्या असतात त्या साज शृंगार करून नटून थटून त्या सुगड पूजत असतात आणि संक्रांती देवीला ही प्रसन्न करत असतात. हा जो योग आहे यावर्षी संक्रांती देवी ही वाघावर बसून पिवळे वस्त्र धारण करून आलेली आहे. हातात गदा घेतलेली आहे व पायात हे चांदीचे चाळ घातलेले आहे. त्यामुळे या सर्व वस्तू जे काही आहे ते महाग होण्याची शक्यता आहे. आपल्याला सूर्यदेवालाही तिळगुळाचा लाडूचा नैवेद्य देऊन प्रसाद दाखवायचा आहे व तसेच देवीलाही आपल्याला काहीतरी गोडाचा नैवेद्य बनवून नैवेद्य हा दाखवायचा आहे. अशा प्रकारे घरोघर ही संक्रांत वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केली जाते. त्यानंतर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदेव जे आहेत ते त्यांना पूजलेलं खूपच महत्त्वाचं मानलं जातं आणि जसं की म्हटलं आहे संक्रांती देवीने जे काही वस्तू धारण केल्या आहेत त्या आपण घालणं ह्या अशुभ मानलं जातं. त्याच्यामुळेच आपल्याला ह्यावेळेस देवीने पिवळं वस्त्र धारण करून आलेले आहे. त्यानंतर हातात हिरव्या बांगड्या घालून आलेल्या आहे. त्यामुळे पिवळे वस्त्र हिरव्या बांगड्या हे महागण्याची शक्यता आहे व तसेच आपण स्त्रियांनी पिवळे वस्त्र हे घालू नये आणि आपल्याला देवीला जो आहे तो पांढऱ्या रंगाचा जसं की तांदळाची खीर, गव्हाची खीर हे वस्तूंचा नैवेद्य दाखवणे शक्यतो टाळावे. कारण ह्यावर्षी देवीला पांढरं नैवेद्य दाखवणे हे वर्ज्य आहे. त्याच्यामुळे शक्यतो जे काही आहे आपण फक्त तिळगुळाचा लाडू किंवा जो आपला घरगुती नैवेद्य असतो तो दाखवू शकता. त्यानंतर ह्या ज्या काळामध्ये अभ्यंग स्नान एखाद्या नदीवरती जाऊन केलेले जे स्नान आहे ते खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्यानंतर आपल्याला ह्या काळामध्ये सूर्याला अर्घदान करायचे आहे. त्यानंतर विष्णू सहस्रनाम पठण करायचे आहे. काही धार्मिक रीतीने काही मंत्र जे असेल ते पठण करायचे आहेत. त्यानंतर प्रत्येक सुवासिनीने घरोघरी हळदी कुंकू करायचं आहे कारण हळदी कुंकू हे श्रीशक्तीचं स्वरूप मानलं जातं. त्यानंतर असं म्हटलं जातं की संक्रांतीला दानधर्माचं खूप महत्त्व मानलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला फक्त पिवळे आणि पांढऱ्या वस्तू सोडून बाकी सर्व आपण दान करू शकतो आणि शक्यतो आपण तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या हे सुद्धा दान करू शकतो आणि गरजवंतांना आपण वेगवेगळ्या स्वरूपात दान करू शकतो. जसं की धान्य, कपडे, काही वस्तू, त्याच्यानंतर काही पैसे अशा प्रकारे आपण दान करू शकतो. त्याचनंतर काही राशींसाठी हा जो काळ आहे तो अत्यंत शुभ आहे आणि आपण जे काही मकर संक्रांत साजरा केली जाते आपल्याकडे शक्यतो 3 दिवस मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. पहिला म्हणजे 13 जानेवारीला आहे भोगी. या दिवशी
सगळीकडे बाजरीची तीळ लावलेली भाकरी आणि मिक्स भाजी ही आवर्जून बनवली जाते. आणि 14 जानेवारीला आहे मकर संक्रांती. मकर संक्रांतीच्या दिवशी गोडधोड बनवलं जातं. त्यानंतर मकर संक्रांती देवीला आपण हलव्याचा नैवेद्य दाखवत असतो. आणि 15 जानेवारीला आहे किंक्रांत. काही ठिकाणी याला करई म्हणतात. या ठिकाणी आवर्जून बेसन पिठाचे धिरडे हे बनवले जात असतात. आमच्या भागात हे बनवले जातात. आणि हळदी कुंकू हे प्रत्येक घरोघरी केलं जातं. शक्यतो ह्या वर्षी 15 जानेवारीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकाचा शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे प्रत्येक सुवासिनींनी हळदी कुंकू हे केलंच पाहिजे. कारण की हळद हे श्री शक्तीचं स्वरूप मानलं जातं. आणि कुंकू हे श्री शक्तीच्या सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं. त्याच्यामुळे हळदी कुंकू हे घरोघरी केलंच पाहिजे. आणि हळदी कुंकू हे एकमेकांना देऊन एकमेकांचं आयुष्यही प्रत्येक सुवासिनींनी हे वाढवलंच पाहिजे. अशा प्रकारे आमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचं हळदी कुंकू देऊन त्यासोबत वाणही देतात आणि तिळगुळही देत असतात. जेणेकरून जो काही आपल्यातला दुरावा आहे तो दूर होऊन आपल्यात गोडवा हा पुढच्या मकर संक्रांतीपर्यंत टिकून राहावं. व तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन हे आवर्जून केले जाते. सुगड पूजन म्हणजे काय? सुगड हे काळे सुगड बाजारात मिळतात. ते आणून त्याच्यात वौसा भरून आपल्याला फुलांची आरास करून त्यानंतर दिवा वगैरे लावून अशा प्रकारे आपल्याला सुगड हे पूजलं जातं. आमच्याकडे अशा प्रकारे संक्रांत साजरी केली जाते. तुम्ही सांगा कशी केली जाते?